पिंपरीतील विषारी दारूकांडात 12 जणांचा पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडीतील दारूकांडामध्ये मृत्यू झाला. त्यातील 3 जण जे आहेत ते आता मृत्यूच्या दाढेतून परत आलेले आहेत. आपण पाहू शकतो की हे 3 जण जे आहेत ते मृत्यूच्या दाढेतून परत आलेले आहेत आणि त्यांना वाचवणारी टीम देखील आपण पाहू शकतो की वायसीएम रुग्णालय म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं वरदान ठरलेलं हे वायसीएम रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या याच टीमने यांना तिघांना जे आहे ते आता जीवदान दिलेले आपल्याला पाहायला मिळते. आपण आता जे वाचलेले पीडित आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा जो आहे तो प्रयत्न करू. बाबा, काय सांगाल, मृत्यूच्या दाढेतून तुम्ही परत आलेला आहात, तुम्ही काय तुमची भावना आहे पहिली? आता तो विचार एकच आहे सर, ना आपण करायचे ना दुसरे करू दे, ही इच्छा आहे आपल्या पास. पण ज्यावेळेस दारू पिली होती तुमच्या जवळचे काही जण मृत्यू देखील झाले, त्यावेळेस काय वाटलं होतं? तेव्हा काय काय बोलू सर, माझं सोन्यासारखे 2 मुलं गेले. आता ते आता मी 65 वर्षाचे, मी आता ते 2 जवान गेल्यावर मी जगून तर काय काय आता बरोबर मी बी पिलं होतं ते रागायला. पण आजूबाजूवाल्याने उचलून आणले, टाकले ते साहेबांनी, आमचे सहायता केले 10-15 आशीर्वाद त्यांचे बस. तुमची 2 मुलं यात मृत्युमुखी पडलेली आहेत का? हां, दोघे, एका 38 वर्षाचा, एक 40 वर्षाचा. ते मृत्यू झाल्यामुळे तुम्ही देखील दारू पिले तर काय शेवटी आता तर ते गेले, आता मी तरी काय करणार, आता 65 वर्षाचा राहू बरं, मी पिऊन टाकली होती. नक्कीच आपण पाहतोय की मृत्यूच्या दाढेतून आलेले हे राठोड आहेत. काय सांगशील मित्र, तू दारूच्या या कांडामधून तू वाचलेलं आहे, या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी तुला शर्थीचा प्रयत्न करून वाचवलेलं आहे, काय सल्ला देशील तू? काय नाही, बघतो डॉक्टर लोकांना नमस्कार करतो, बघतो त्यांच्यामुळे मी आता जिवंत आहे. एवढं बस, डॉक्टरमुळे, मित्रामुळे जिवंत आहे. त्याच्यानंतर तर दारूला हात लावणार नाही. जे दारू पितात त्यांना एवढं सांगणार, दारू पिऊ नका. दारू प्यायचं असेल तर तुम्ही तुमचं असा विचार करा की वरती जायचं असेल तर दारू प्या. मित्र असो या दुश्मन असो, त्याला एवढंच बोलणार, दारू पिऊ नका. बघा, माझं मी पण पिणार नाही. मी आपलं माझे गाडीमध्ये धंदा करतो, लोकलमध्ये शेंदणे वाट्याने विकतो. जे आपलं गपचूप विकणार, घरी येणार, जेवणार, आपलं गपचूप झोपणार. जसं ते जसं परत दारूला हात लावणार नाही, काय नाही. तसं आवडत सांगतो. सोनी साहेब फक्त एवढं धन्यवाद करतो. साहेबांनी जेवढं त्यांची टीमाने वाचवले त्यांना देऊ फक्त चांगलं ठेवू, बस आवडत सांगतो. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांचं धन्यवाद जे आहे ते या ठिकाणी मानत आहेत. आणखी एक पीडित आपल्यासोबत आहेत. काय ज्या दिवशी तू 28 तारखेला दारू प्यायला, काय तुला त्रास व्हायला लागला होता आणि तू वायसीएम मध्ये कसा आलता? मी घरी होतो खडकी बाजारात, तिथनं कॅन्टोन्मेंटला नेलं घरच्यांनी. मला त्रास होत होता, खूप दम लागत होता, उलट्या होत होती, समोरचं पूर्ण असं वाईट वाईट दिसत होतं, काहीच दिसत नव्हतं. कॅन्टोन्मेंटमधनं मला लगेच वायसीएमला पाठवलं. वायसीएमला आल्यावर, इथं आल्यावर त्यांनी डायरेक्ट केस पेपर काढता डायरेक्ट ICUत नेलं. मला ICUमध्ये उपचार सुरू केले सर. असं तिथं डायलिसिस वगैरे केले. मला काहीच दिसत नव्हतं, मला माहिती बी नव्हतं मी जिवंत आहे का मेलो. तर आल्यावर मग डॉक्टर सोनी सर, ते त्यांची टीम आहे, त्यांनी सर्व उपचार मला केले. परत दारू पिणार का? परत दारू नाही, कधीच नाही. आता दुसऱ्यांना बी सांगणार पिऊ नका. आणि थँक्स सोनी सरच्या टीमला, ज्यांनी आम्हाला वाचवलं. नक्कीच आपण पाहिलं तर वायसीएम रुग्णालयातील हीच डॉक्टरांची टीम जी आहे ते त्यांनी या तिघांना मृत्यूच्या दाढेतून जे आहे ते परत आणलेलं आहे. तर काय आव्हान होतं यांच्यावर उपचार करताना? कारण की मिथेनॉल हा धोकादायक जे रसायन जे आहे ते मानलं जातं. किती आव्हानात्मक हे संपूर्ण ट्रीटमेंट होती? 28 तारखेच्या घटनाक्रमानंतर एक सकारात्मक बाब आहे की हे 3 जणांचा आज डिस्चार्ज होत आहे. त्याच्यातले जवळजवळ 7 जण मृत्युमुखी आहे आणि अजून एक जो पेशंट रुग्ण आहे तो अजूनही क्रिटिकल अवस्थेत आहे. सर्वात सुरुवातीला आव्हान जे होतं की त्यांच्यावर विषाचा परिणाम तर झालेला आहे, पण तो कोणत्या विषाचा आहे त्याच्याबद्दल माहिती आमच्या डॉक्टरांना कुणालाच नव्हती. तोपर्यंत आमच्याकडे साधारण 2 डायरेक्टली ज्याला ब्रॉड डेड आपण असं म्हणतो, मृत्युमुखी पडूनच आपल्याकडे आलेले होते, ते आलेले होते. आणि 1 जण आपण जस्ट पेशंट ॲडमिट केला होता. मग त्याच्यानंतर बॅकएंडला आपण जी काही चौकशी केली तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की हे सर्व जे रुग्ण आहेत त्यांचे सर्वांचे लक्षणं एकाच प्रकारचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थितपणे स्पेसिफिक या गोष्टीसाठी ट्रीटमेंट आमचे डॉक्टर सुरू करू शकले. तर आव्हान सर्वात सुरुवातीला तेच होतं की हे विष आहे, पण हे कुठल्या प्रकारचं विष आहे त्याचं
निदान आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीचे उपचार आपल्याला सुरू करता येतात. तर ह्या आव्हानातनंही हे 3 जण आम्ही वाचू शकलो, तर ते पूर्ण श्रेय मी माझ्या टीमला, डॉक्टर सोनी आणि त्यांच्या टीमला मी देतो. आणि या तिन्ही रुग्णांना माझी विनंती हीच राहील की पुन्हा या व्यसनाधीनता जी आहे त्याच्याकडे जाऊ नका आणि इतर लोकांनाही त्याच्यापासून प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. नक्कीच आपण पाहिलं तर हे तिन्ही रुग्ण जे आहेत ते ज्या डॉक्टर सोनींचं नाव घेतात ते डॉक्टर आपल्यासोबत आहेत. सर, काय प्रथम आव्हान होतं मिथेनॉल समजल्यानंतर कशा प्रकारे प्रक्रिया जी आहे ते सुरू केली संपूर्ण? कारण मिथेनॉल पॉयझनिंगच्या ह्या केसेस फार भारतामध्ये फार कमी ठिकाणी काही तुरळक झाल्या, पण जे झाल्या ते आउटब्रेक होतो. मग ते अशा आउटब्रेकमध्ये हे जे काही प्रकरण होतं त्याच्यामध्ये सिव्हिअर मेटाबॉलिक ॲसिडोसिस आणि त्याचे जे काही लक्षणं दिसत होते ते मिथेनॉल पॉयझनिंग सारखे मिक्स वाटत होते. तर ते जे लक्षणं आल्यानंतर त्याला हिमोडायलिसिस केल्यानंतर त्या पेशंटचे काही लक्षणं सुधारत होते आणि ते पेशंट सुधारत होते, त्यांची प्रकृती चांगली होत होती. हा फार एक गंभीर प्रकारचा आजार आहे. हे रसायन जे मिक्स करून अशा प्रकारच्या ज्या दारू आहेत वारंवार आता ते चांगले झाले आहेत, पण ते स्वतः पण आता त्यांनी काळजी घेणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन पण दिलं. आणि आम्ही दुसऱ्याला पण सांगू असं जे म्हणलेत, खरंच ते एक फार कौतुकास्पद आहे. आणि त्यांना आमच्या इथून पुढं आमच्या वतीनं माझ्या डिपार्टमेंटच्या माझ्या सर्व सहकारी आणि रेसिडेंटच्या वतीनं त्यांना शुभेच्छा. काय आव्हान होतं सर? आव्हान आता जसं डीन सरांनी सांगितलं, कुठल्या प्रकारचं विष असेल. त्यानंतर दुसरं जे आव्हान की जे आलेले पेशंट आहे त्यांना ताबडतोब आपण ज्या काही ट्रीटमेंट उपलब्ध करून देऊ शकतो त्या सगळ्या करून द्यायच्या होत्या. आणि वरिष्ठ पातळीवरून जसं की डीन सर, आमचे MOH सर, कमिशनर सर, ॲडिशनल कमिशनर सर सगळ्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला जे काही लागते ह्या पेशंटसाठी ती सर्व ट्रीटमेंट करण्यासाठीच्या सर्व गोष्टी ताबडतोब उपलब्ध करून घ्या आणि सगळ्या ट्रीटमेंट आणि सगळ्या गोष्टी निशुल्क आपल्याला करायच्या आहेत आणि जेवढ्या युद्धपातळीवर करता येईल त्या सगळ्या करा. आणि आमची टीमही तेवढीच ॲक्टिव्ह होती आणि सगळ्यांनी तसं सहकार्य केलं. 24/7 म्हणजे त्यांच्यावर लक्ष होतं, वारंवार त्यांची चौकशी करत होते, तपासणी करत होते आणि आज समाधान आहे की त्यांना आपण बरे करू शकलो. तब्बल 12 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना आज जे आहे ते आता डिस्चार्ज मिळत आहे. आपण पाहिलं तर ही संपूर्ण टीम जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयाची टीम आहे. याच रुग्णालयाच्या टीमने जे आहे ते शर्थीचे प्रयत्न करत या तिघांना हे जीवदान दिलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.